मुलाचं जाऊ द्या, मी काय त्यांना नाव ठेवत नाही. मला काय माहिती त्यांचंही म्हणणं बरोबर आहे, पण तुम्हाला पोरांनो तुम्ही मला डॉमिनेट नका करू. काय काय डॉमिनेट? हा, तसं करू नका, कारण मीच गुन्हेगार येईन आणि माझं पद झालं पाहिजे. मला त्या पदाची ज्ञान नाही काहीच नाही. मी मस्त पार स्पॅको कार्बोरेटरमध्ये कामाला होतो. मी पेट्रोल गाडी तर कुठं पळते ना, आणि गाडी कशी पळते ते सुद्धा मला समजत आहे. कशी पळवायची ते सुद्धा मला समजते. काय अहो, मी स्पॅको कार्बोरेटरमध्ये मी ते कार्बोरेटर तयार करणार माणूस आहे. आणि मी पार बिगर आंध्रा माणूस होता नाशिकचा, त्याच्यासोबत काम करणार पण माणूस. ऐका ना, तुम्ही ना उपसरपंच आहेत आणि उपसरपंच असताना तुम्ही दारू पिऊन फुल असता. झाली मग एकतर पदावर तरी राहणे दारू तरी पित राहा. नाही 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 नाही, आता मला प्यायचीच नाही. एवढं बोलतो आणि मी तुझं ऐकतो. नाही पेणार, नाही पिणार. नाही पेणार. आताच पिलेत तुम्ही? नाही नाही हो, नाही हो, काय सांगायची आता. नाही पेलो. बरं ठीक आहे, चालते. अहो नाही, आता पोरांचं ऐकतो मी. बदनामी होते म्हणजे गावची जाती इज्जत, इज्जत जाते. तुमची पण जाती. हा जाते. बरं दारू ही बंद झालीच पाहिजे. झालीच पाहिजे. दारू ही बंद झालीच पाहिजे. तुम्ही काही घोषणा देत नाही? हो, झालीच पाहिजे. सगळ्यांना मुलांना घोषणा दे शुभेच्छा. ना. आणि मी त्यांनी मला धडा शिकून दिल्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि बस आता तुम्ही आमची भरपूर व्याख्या घेतली.